हॅलो फ्रेंड्स, मी आहे सुविधा. वी लिव्स इन द ऑर्लँडो, फ्लोरिडा. हाय फ्रेंड्स, मी प्रशांत. आणि आज आम्ही चाललो आहोत फ्लोरिडामधील खूप फेमस आणि ब्युटिफुल फार्मर्स मार्केटला. तर चला आमच्यासोबत आपण एक्सप्लोअर करूया. अमेरिकामधल्या फार्मर्स मार्केटमध्ये नेमकं काय मिळतं, तिथलं वातावरण कसं असतं आणि लोक विकेंडला कसा टाइम स्पेंड करतात, हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. आता मी तुम्हाला आमचा ऑर्लँडोमधील फेवरेट ड्राईव्ह दाखवणार आहे. तसं तर फ्लोरिडा हे पाम ट्रीजसाठी खूप फेमस आहे, पण आम्हाला असं दोन्ही बाजूनी हिरव्यागार झाडांनी भरलेल्या रोडवरून ड्राईव्ह करताना खूप छान वाटतं. प्रशांत आणि मी कधी कधी डेस्टिनेशनपेक्षा हा रोड जास्त एन्जॉय करतो. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत. विंटर गार्डन हे ऑर्लँडोजवळ असलेलं एक खूप चार्मिंग आणि हिस्टॉरिक सिटी आहे. इथलं सुंदर डाऊनटाऊन एरिया, लोकल शॉप्स, रेस्टॉरंट्स आणि फेमस वेस्ट ऑरेंज ट्रेल मुळे हे ठिकाण अजूनच पॉप्युलर आहे. आणि एक एक्साइटिंग गोष्ट म्हणजे या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला हे सर्व काही दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत. कार पार्क झाली आहे, सो लेट्स वॉक इन टू द फार्मर्स मार्केट. विंटर गार्डन फार्मर्स मार्केट हे फ्लोरिडामधील एक अवॉर्ड विनिंग फार्मर्स मार्केट आहे. हे मार्केट प्रत्येक सॅटर्डेला भरते आणि इथे लोकल फार्मर्स, बेकर्स, आर्टिस्ट आणि स्मॉल बिझनेस ओनर्स त्यांचे प्रोडक्ट्स विकायला आणतात. मला पर्सनली असे मार्केट्स खूप आवडतात, कारण इथे लोकल आणि फ्रेश प्रोडक्ट्सना जास्त इम्पॉर्टन्स दिले जाते. यापेक्षा चांगली सुरुवात काय असणार आहे. डावीकडे जो स्टॉल दिसतोय तुम्हाला, जिथे लोकांनी लाईन लावलेली आहे, तिथे चक्क उसाचा रस भेटत होता. खरंच उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याची मजा काही वेगळीच. चला आपण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल सेक्शन पासून सुरुवात करू. इथे दिसणारे बरेच फ्रूट्स आणि व्हेजिटेबल नियर बाय लोकल फार्म्समधून डायरेक्ट येतात, म्हणजे शेतातून थेट मार्केटमध्ये. त्यामुळे सुपर मार्केटमध्ये मिळणारे प्रोडक्ट्सपेक्षा इथल्या प्रोडक्ट्सची फ्रेशनेस खूप जास्त असते. आता मी इथे ना एक रेड बेल पेपर चेक करते. मला हे थोडंसं कॉस्टली वाटलं. एक बेल पेपरसाठी $1 म्हणजे जवळपास 90+ रुपीज. पण हे लोक फ्रेशनेस आणि लोकली ग्रोन प्रोडक्ट्ससाठी जास्त पैसे द्यायला पण तयार असतात. पाहूया चल कसे आहेत. अजून एक गंमत दाखवते तुम्हाला. मार्केटमध्ये फिरताना मला एक इंटरेस्टिंग व्हेजिटेबल दिसलं. तेव्हा त्याचं नाव मला माहीत नव्हतं, पण नंतर समजलं याला अकॉर्न स्क्वॅश बोलतात. पण खरं तर मला त्याच्या नावापेक्षा त्याचा शेप जास्त इंटरेस्टिंग वाटला. तुम्हालाही असं वाटते का की हे सेम मोदक सारखं दिसत आहे? मोदकच आहे तो. असे युनिक फ्रूट्स अँड व्हेजिटेबल दिसले की फार्मर्स मार्केट एक्सप्लोअर करण्याची मजा अजूनच जास्त येते. मी पण थोडेसे प्लम्स घेतले, कारण ते ज्युसी आणि स्वीट आहेतच, पण त्याचबरोबर त्यामध्ये फायबर जास्त असते. आता आम्ही एका इंटरेस्टिंग स्टॉलवर आलो आहोत. इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे गोरमेट रँच आणि डीप मिक्सेस होते. सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे कस्टमरना सॅम्पल सुद्धा देत होते, म्हणजे खरेदी करण्याआधी फ्लेवर टेस्ट करता येतो. आम्ही पण संधीचा फायदा घेऊन खूप फ्लेवर्स ट्राय केले. तुम्ही पण असं करता का? मार्केटमध्ये गेल्यावर सॅम्पल टेस्ट करूनच प्रोडक्ट घ्यायला आवडतं का? काही फ्लेवर्स क्रीमी होते, काही स्पायसी, तर काही एकदम युनिक कॉम्बिनेशनवाले होते. मला फार्मर्स मार्केटमधली एक गोष्ट खूप आवडली. इथे फक्त शॉपिंगच नाही, तर नवीन प्रोडक्ट्स डिस्कवर करायला आणि टेस्ट करायला सुद्धा मिळतात. चला आपण थोडीशी फ्रेश सी फूड स्टॉलवर नजर टाकू. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश अवेलेबल आहेत. फ्लोरिडाला तिन्ही बाजूनी समुद्र असल्यामुळे इथे सी फूड जास्त पॉप्युलर आहे. पण सगळ्यात जास्त या स्टॉलवर मला सरप्राईज कशाने केले माहितीये? ॲलिगेटर टेल. लुक ॲट धिस. माझा विश्वासच बसत नव्हता की इथे लोक ॲलिगेटर मीट सुद्धा खातात. इथे मला होममेड पिकल्स आणि लोकल हनीचे सुद्धा स्टॉल्स दिसले. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पिकल्स बघून टेस्ट करावेसे वाटत होते, पण खरं सांगायचं तर मला पिकल्स फारसे आवडत नाही, म्हणून मी ते दुरूनच कॅप्चर केले. आणि लोकल हनी तर इथे खूप पॉप्युलर आहे.
आणि हा इंडियन फ्लेवरचा स्टॉल बघून खूप छान वाटलं. इथे समोसा, गार्लिक नान आणि होममेड इंडियन स्टाईल पिकल्स अवेलेबल होते. आणि या ऑर्किड फ्लॉवरच्या स्टॉलवर मला खूप छान एक्सपिरियन्स आला. मी फ्लॉवर्सचे व्हिडिओ शूट करत होते तेव्हा तिथल्या लेडीने मला स्टॉलच्या आतमध्ये येऊन व्हिडिओ शूट करायची परमिशन दिली. ते ऐकून मला खूप छान वाटलं. काही लोक खरंच किती काइंड आणि वेलकमिंग असतात ना. गुड. They are so unique. What's the name of this? Orchids. They're all orchids. ऑर्चिड आहेत सगळे. आणि हा आहे माझा फेवरेट सेक्शन. इथे हँडमेड इयरिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट आणि अनेक युनिक डिझाईन्स बघायला मिळत होते. प्रत्येक पीस खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह दिसत होता. मोठ्या स्टोअर्समध्ये बऱ्याच वेळा सिमिलर डिझाईन्स दिसतात, पण अशा लोकल स्टॉल्सवर तुम्हाला एकदम युनिक आणि हँडक्राफ्टेड ज्वेलरी मिळू शकते. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली. लुक ॲट दिस कलरफुल हँडक्राफ्टेड गॉड्स. आता आमचे फार्मर्स मार्केट एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि जसं की व्हिडिओच्या स्टार्टला मी बोलले, विंटर गार्डनचे डाऊनटाऊन सुद्धा दाखवणार आहे. तर आता आम्ही विंटर गार्डनच्या डाऊनटाऊनकडे चाललो आहोत. मला या ठिकाणची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे इथलं निवांत वातावरण. ऑर्लँडोमध्ये सगळीकडेच घाई, ट्रॅफिक आणि टुरिस्ट अट्रॅक्शन्स असतात, पण इथे आल्यावर सगळंच थोडंसं शांत आणि आरामदायी वाटायला लागतं. लोक निवांतपणे कॉफी एन्जॉय करत आहेत, काही सायकलिंग, काही स्केटिंग करत आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणची सुंदरता ही फक्त बिल्डिंग्स, कॅफे आणि अट्रॅक्शन्समध्ये नसते, तर तिथल्या वातावरणामध्ये असते. आणि मला हीच ब्युटी वाटते विंटर्स गार्डनची. तर अशी होती आमच्या विकेंडची सुरुवात आणि आता वेळ झाली आहे घरी परतण्याची. तुम्हाला या ब्लॉगमध्ये कोणता पार्ट सर्वात जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मी ऑन दिस ब्युटिफुल डे. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.